श्री स्वामीचे चरित्र अफाट आहे. त्यांच्या हातून घडलेल्या लीला अमर्याद आहेत. त्या स्वामी लीलाचे वर्णन करण्यास आपली लेखणी असमर्थ आहे अशी कबुली या अध्यायाप्रारंभी ग्रंथकाराने दिलेली आहे. मात्र तरीही माझ्या अल्पबुद्धीने मला शक्य आहे तितके श्री स्वामीचे गुणवर्णन मी करेन अशी ग्वाही देखील ग्रंथकार येथे देत आहेत. एके दिवशी कुणी एक भक्त काही मनोकामना बाळगून श्री स्वामी दर्शनात आला. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, तू फकीरांना जेवू घाल म्हणजे तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. श्री स्वामी आज्ञेनुसार त्या भक्ताने पंचपक्वाने भोजन करून फकीरांना खाऊ घातले. सर्व फकीरजण तृप्त मनाने भोजन करून निघून गेले. तेव्हा त्याच्या पानात राहिलेले उष्ट अन्न खाण्याची आज्ञा श्री स्वामींनी त्या भक्तास केली. मात्र त्या भक्ताच्या मनात फकीराचे उष्टे खाण्याविषयी शंका आली. त्याचवेळी एक ब्रह्मिष्ठ तिथे आला. तेव्हा श्री स्वामींनी तीच आज्ञा त्या ब्रह्मिष्ठाला केली. श्री स्वामी आज्ञेचे पालन करून तो ब्रह्मिष्ठ निश्चित मनाने फकीराचे उष्टे खाते झाला. पुढे श्री स्वामींनी तू मुंबईला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्याला सांगितले. श्री स्वामी वचनावर श्रद्धा व भक्ती ठेवून तो ब्रह्मिष्ठ मुंबईला आला. पुढे रस्त्याने तो चालला असताना एका घरातून वृद्ध स्त्री बाहेर आली आणि त्या ब्रह्मिष्ठ माणसाच्या हातावर 10,000च्या नोटा ठेवटी झाली. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. अशी ही श्री स्वामीची अतट्य लीला श्री स्वामीच्या लीला भंडारातून मोजकी रत्ने बाहेर काढून वाचकासमोर ठेवली असल्याचे ग्रंथकाराने अध्यायाच्या शेवटी नमूद केले आहे. धन्यवाद.